येथे उपस्थित माझ्या सर्व मित्रांनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, म्हणजेच भारताचा राष्ट्रीय सण. आज आपण सर्वजण हा महान राष्ट्रीय सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. स्वातंत्र्य टिकवणे आणि देशाची प्रगती करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण एक चांगले नागरिक बनलो पाहिजे. देशाच्या एकतेसाठी आपण नेहमी झटले पाहिजे. उत्सव तीन रंगाचा आभाळ आज सजला. उत्सव तीन रंगाचा आभाळ आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, लाल बहादूर शास्त्री, भगतसिंग अशा अनेक देशभक्तांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूरवीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. लोकमान्य टिळकांनी देशासाठी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच अशी घोषणा केली. तर महात्मा गांधींनी चले जाओ भारत छोडो अशी चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुझे आजादी दूंगा अशी गर्जना केली. लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या सैनिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जय जवान जय किसान हा नारा केला. तर भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबादचा जल्लोष केला. अशा अनेक देशभक्तांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले. आज आपण त्या सर्व देशभक्तांना कोटी कोटी नमन करूया. चला तर मग आपण मिळून प्रतिज्ञा करू की आपण आपल्या देशाचा आदर राखू आणि एक चांगला नागरिक बनू. शेवटी मी एवढेच बोलून जाते की भारतीय इतिहास तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहास तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्ट आमचा देश स्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्ट आमचा देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य ध्वज फडकला, स्वातंत्र्य ध्वज फडकला. सूर्य तळपतो प्रगतीचा, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारत भूच्या पराक्रमांना, भारत भूच्या पराक्रमांना. माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.